सगळ्या संदर्भात अमोल कोल्हे यांनी काय नेमकी प्रतिक्रिया व्यक्त केली ती सुद्धा पाहूयात। काल भारतीय जनता पक्षाच्या एका आमदारानं माननीय जयंत पाटील साहेब, स्वर्गीय राजाराम बापू पाटील यांच्याविषयी अतिशय पातळी सोडून काही विधानं केली। अगदी भारतीय जनता पक्षातल्या सुद्धा अनेकांना ही गोष्ट मान्य असेल असं मला वाटत नाही, परंतु मला या गोष्टीचं सखेद आश्चर्य वाटतंय की या घटनेला आता जवळपास 18-20 तास उलटून गेले तरी सुद्धा भारतीय जनता पक्षातल्या कोणत्याही मोठ्या नेत्याने, प्रदेशाध्यक्षानं किंवा अगदी निवडणूक आयोगाचे प्रवक्ते असल्याप्रमाणे तातडीची प्रतिक्रिया देणाऱ्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याविषयी दिलगिरी तर सोडाच, पण ना खंत व्यक्त केली ना खेद व्यक्त केला। खरं तर आपण जाणतो महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून जी परंपरा घालून दिलेली आहे, म्हणजे राजकीय मतभेद आपण समजू शकतो, धोरणात्मक टीका आपण समजू शकतो, परंतु वैयक्तिक पातळीवर जाऊन आणि तीही अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीका करणं, ही बेताल वक्तव्य करणं, ही या माननीय आमदार महोदयांनी या वारंवार गोष्टी केलेल्या आहेत। इतकंच नाही तर विधान भवन परिसरात हाणामारी करून त्या सदनाची प्रतिष्ठा धोक्यात आणण्याचा प्रताप सुद्धा या आमदार महोदयांनी केलेला आहे। पण एवढं सगळं होऊनही जेव्हा अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस राणा भीमदेवी थाटामध्ये काही आमदार माजलेत असं म्हणाले होते, तेव्हा माझ्यासारख्या सुसंस्कृत राजकारणाची अपेक्षा असणाऱ्या अनेकांना दिलासा मिळाला होता।